राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे। सलग तिसऱ्या दिवशीही डॉक्टर संपावर आहेत। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत हा तोडगा निघाला नाही। खरं तर डॉक्टरांच्या संपाचा आता रुग्ण सेवेला देखील फटका बसत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण आपण पाहतो राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे। गेल्या 3 दिवसांपासून डॉक्टर संपावरती आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, मात्र या बैठकीत देखील कोणताच तोडगा निघाला नाहीये। त्यामुळे आता रुग्ण सेवेला मात्र मोठा फटका बसणार असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच वर्षा, इतक्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर संपावरती जाणं यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडणार हे मात्र निश्चित आहे। मात्र आगामी काळात डॉक्टरांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांचं काय नेमकी चर्चा होते, त्यांची काही समन्वय चर्चा होते का, त्यांचं समाधान होतं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदीच। तर याबाबतच्या ताजी अपडेट देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, डॉक्टर संपावर आहेत, सलग तिसरा दिवस आहे। आरोग्य यंत्रणा मात्र कोलमडलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात रुग्णसेवांना याचा फटका बसतोय। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, कुठलाही तोडगा निघाला नाही अशी माहिती मिळते। काय याबाबतच्या ताजी अपडेट आहेत? नक्कीच आपण पाहतोय की राज्याचे जे निवासी डॉक्टर आहेत पुन्हा एकदा संपावरती आहेत आणि आजचा सलग तिसरा दिवस आहे। कोणताही तोडगा निघालेला नाहीये। याआधीही आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनामध्ये आपण पाहिलं होतं की निवासी डॉक्टर जे माडचे डॉक्टर आहेत, माडची संघटना आहे, यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली होती आणि त्यावेळी देखील या मागण्या पूर्ण केल्या जातील असं आश्वासन देण्यात आलं होतं। आणि त्यानंतर आपण पाहतोय अद्यापही त्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्यामुळे हे डॉक्टर जे आहेत, निवासी डॉक्टर जे आहेत, पुन्हा एकदा संपावरती आहेत। आपण पाहतोय 7000 पेक्षा अधिक डॉक्टर आहेत आणि यातील 4000 डॉक्टर जे आहेत ते संपावरती आहेत। आणि याचाच कुठेतरी आपण पाहतोय की रुग्णसेवेवरती परिणाम पाहायला मिळतोय। कारण जे शासकीय रुग्णालय आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओपीडी जे आहेत त्या बंद आहेत, ठप्प पडलेल्या आहेत। निवासी डॉक्टर जे आहेत संपावर गेल्यामुळे अशी परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय ज्या प्रामुख्याने मागण्या आहेत डॉक्टरांच्या, विद्यावेतन जे आहे ते वेळेत त्यांना मिळावं, महिन्याच्या 10 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये त्यांची विद्यावेतन जे आहे ती मिळावी। यासोबतच हॉस्टेलची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि पुरेशी हॉस्टेलची व्यवस्था जी आहे ती त्यांना मिळावी, अशा सगळ्या मागण्या घेत डॉक्टरांचा हा संप आहे। त्यामुळे या संपाच्या मागे ज्या मागण्या आहेत या मागण्या कधी पूर्ण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपण पाहतोय की माडचे डॉक्टर जे आहेत ते संप करत आहेत आणि संपाचा आपण पाहिलं तर आजचा तिसरा दिवस आहे। त्यामुळे मागण्या पूर्ण कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण नक्कीच मीनाक्षी, याबाबत पुढे काय घडामोडी घडतात, डॉक्टरांचं समाधान सरकारकडून कसं केलं जातं आणि हे संप कधी माघारी येईल याची प्रतीक्षा आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।